एकदा तथागत मोठ्या भिक्षुसंघासहित कोशल जनपदात चारिका करीत असताना केसपुत्ये नगरीत आले. केसपुत्ये नगरी ही क्षत्रिय कालामांची नगरी होती. तथागत त्यांच्या नगरीत आले आहेत हे कालामांना समजले. तेव्हा ते तथागत जेथे विहार करीत होते तेथे गेले आणि एका बाजूला आसनस्थ झाले. केसपुत्ये कालाम तथागतांना म्हणाला, हे श्रमण गौतमा, आमच्या नगरीत काही श्रमण ब्राह्मण येतात. ते आपापल्या मतांचे आग्रही स्पष्टीकरण करतात. ते आपापल्या मतांची प्रस्थापना करतात, परंतु असे करताना ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात, दुसऱ्यांच्या मतांचा विरोध करतात, दुसऱ्यांच्या मतांना हीन लेखतात, दुसऱ्यांच्या मतांना धिक्कारतात. तसेच हे तथागता, आमच्या नगरीत दुसरेही श्रमण ब्राह्मण येतात. ते सुद्धा आपल्या मतांचे उदात्तीकरण करतात, आपल्या मतांचे गुणगान करतात, परंतु त्याच वेळी ते दुसऱ्यांच्या मताचे खंडनही करतात, दुसऱ्यांच्या मतांना अपमानित करतात, दुसऱ्यांच्या मतांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूनच ते आपल्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे तथागता, आम्ही अनिश्चय आणि भ्रमाच्या अवस्थेत आहोत. ह्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोण सत्य आणि कोण मिथ्या हे आम्हाला कळतच नाही. हे कालामांनो, तुमच्या अनिश्चयासाठी समुचित कारणे आहेत, तुमच्या भ्रमित अवस्थेसाठी समुचित कारणे आहेत. हे कालामांनो, खरेच तुमच्या चित्तात योग्य समयी अनिश्चय आणि भ्रम उत्पन्न झाले आहेत. तथागत पुढे म्हणाले, जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये. कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसरीकडे आली एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. सर्वसामान्यांना एखादी बाब स्वीकृत आहे एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये. धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब तर्कद्वारा प्रस्थापित आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब न्यायशास्त्राला धरून आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. एखादी बाब सकृत दर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये. मान्य श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर कोणतीही बाब आपण स्वीकारू नये. एखादी बाब सकृत दर्शनी सत्य वाटते एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये. एखादी बाब श्रेष्ठ आचार्यांनी किंवा संन्याशांनी कथन केली एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये. मग आम्ही काय करावे? एखादी बाब स्वीकारण्यासाठी आम्ही कोणत्या कसोट्या लावाव्यात? कालामांनी विचारणा केली. या कसोट्या लावाव्या. तथागत उत्तरले, स्वतःशीच प्रश्न विचारावा की हे करणे अकुशल आहे काय? हे स्वीकारणे अकुशल आहे काय? हे स्वीकारणे निंदनीय आहे काय? ती बाब सुज्ञाद्वारा निषिद्ध मानली आहे काय? ती बाब केल्यामुळे स्वीकारल्यामुळे दुःख आणि कष्ट वाट्याला येतील काय? कालामांनो, तुम्ही एक पाऊल पुढे जावे आणि विचारणा करावी. जो सिद्धांत मांडला जातो, प्रस्थापित केला जातो, तो सिद्धांत घृणा, तृष्णा, मोह, हिंसा यांच्या वृद्धीला तर कारण ठरणार नाही ना. परंतु हे कालामांनो, हेही पर्याप्त नाही. तुम्ही याच्याही पुढे जावे. तुम्ही हे जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे प्रयास करावे की काय हा सिद्धांत माणसाला आपल्या तृष्णांचा दास तर करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला जीवमात्राच्या हिंसेला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला चौर्यकर्मात तर प्रवृत्त करत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला मिथ्याचाराला तर प्रवृत्त करीत नाही ना? काय हा सिद्धांत माणसाला मिथ्या कथनाला तर प्रवृत्त करीत नाही ना? आणि काय हा सिद्धांत इतरांनीही तसेच करावे अशी प्रेरणा तर देत नाही ना? आणि सरतेशेवटी तुम्ही स्वतःशीच विचारणा करावी, काय या सर्वाचा परिणाम अंती दुःखात आणि कष्टात तर होणार नाही ना? आता कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात? काय या सर्व बाबी मनुष्य मात्राकरता हितकर आहेत की अहितकर आहेत? तथागता, या सर्व बाबी मनुष्य मात्रासाठी अहितकारी आहेत. कालाम उत्तरले, आणि कालामांनो, तुम्ही काय विचार करीत आहात? या बाबी मनुष्य मात्रांसाठी कुशल आहेत की अकुशल आहेत?
हे तथागता, या सर्व बाबी मनुष्य मात्रांसाठी अकुशल आहेत. काय सर्व बाबी मनुष्य मात्रांसाठी निंदनीय आहेत? होय तथागता, या सर्व बाबी मनुष्य मात्रांसाठी निंदनीय आहेत. कालाम उत्तरले, काय या सर्व बाबी सुज्ञांनी स्वीकारल्या आहेत अथवा धिक्कारल्या आहेत? या सर्व बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत तथागता. कालाम उत्तरले, यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात काय? यांच्या आचरणाने दुःख आणि कष्ट होतात तथागता. कालाम उत्तरले, जे धर्मग्रंथ अशी देशना देतात त्यांना अंतिम आणि प्रमादातीत म्हणून स्वीकारणे शक्य आहे काय? नाही तथागता. कालाम उत्तरले, परंतु कालामांनो, मी तर हेच म्हणत आहे. माझे कथन हेच आहे की कोणतीही बाब ती तुम्ही श्रवण केली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसरीकडे आली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब अनेक लोकांनी स्वीकारली आहे एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये. कोणतीही बाब एवढ्याच कारणास्तव स्वीकारू नये की ती तर्क समर्थित आहे. कोणतीही बाब सकृत दर्शनी स्वीकारावी वाटते एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब प्रस्थापित श्रद्धा आणि विश्वास यावर आधारित आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. कोणतीही बाब आचार्यांनी अथवा संन्याशांनी कथन केली आहे एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये. हे कालामांनो, जेव्हा सानुभवाने तुम्ही हे जाणाल की या बाबी अहितकारक आहेत, या बाबी निंदनीय आहेत, या बाबी सुज्ञांनी धिक्कारल्या आहेत, याच्या केल्याने दुःख आणि कष्ट होतात, तेव्हाच हे कालामांनो तुम्ही या बाबींचा त्याग करावा. अद्भुत आहे तथागता, हे अद्भुत आहे. आम्ही तथागतांना तथागताच्या देशनेला शरण जातो. तथागताने आम्हाला आपले अनुगामी म्हणून स्वीकार करावे. या क्षणापासून जीवनपर्यंत तथागताने आम्हाला आपला शरणागत मानावे, उपासक मानावे. बुद्ध म्हणाले, हे कालामांनो, तुम्ही याचा अवश्य विचार करावा की जे मत, जी आस्था, जो विश्वास तुम्ही स्वीकारू इच्छिता तो कुशल आहे अथवा अकुशल आहे, निंदनीय आहे अथवा वंदनीय आहे, कल्याणकारी आहे अथवा अकल्याणकारी आहे, याच आधारावर माणसाने कोणती देशना स्वीकारावी अथवा अस्वीकारावी